ठाण्यातील प्रतिष्ठेची एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा 49व्या वर्षात पदार्पण करीत दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती दिमाखात सुरू झाली। उद्घाटन प्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू आविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना साळवी म्हणाले, प्रत्येक खेळाडूने क्रिकेटकडे संघभावाने पाहिलं पाहिजे। एकदिलाने खेळला तरच या खेळात यशाची द्वारं उघडतात। उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते। भारतीय महिला संघाने अलीकडेच विश्वविजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल आविष्कार साळवी यांचा स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। स्पोर्टिंग क्लबच्या नव्या कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात स्पोर्टिंग क्लब कमिटी सदस्य प्रशिक्षक किरण साळगावकर, आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद केळकर, ज्ञानसाधना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, सेक्रेटरी बाळा खोपकर, अंपायर बोर्डचे आशिष कर्णिक, मंगेश कदम, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्ता मीनल पालांडे, ॲडव्होकेट अलकेश कदम, तुकाराम सुर्वे, स्पोर्ट्स क्लबचे अतुल सुर्वे, कौस्तुभ केळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही 49वी एन.टी. केळकर इंटरस्कूल क्रिकेट टूर्नामेंट सुरू होते आहे आणि या टूर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत। ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। आविष्कारचं या टूर्नामेंटशी खूप अतूट नातं आहे, ठाणेकर आहे, त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि ही एन.टी. केळकर टूर्नामेंट देखील तो अनेक वर्ष खेळलेला आहे, त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टूर्नामेंट सातत्याने सुरू केली। आता डिसेंबरपर्यंत या टूर्नामेंट चालू राहील, स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टूर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करत आहेत। आणि त्यामुळे या टूर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते। पुढच्या वर्षी ही टूर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल। नमस्कार, मी आविष्कार साळवी, ठाणेकर, भारतीय महिला संघाचा मी गोलंदाजी कोच आहे, म्हणजे बॉलिंग कोच आहे। आणि इकडे आज मला एन.टी. केळकर 49th एन.टी. केळकरच्या ओपनिंगसाठी मला टुर्नामेंटसाठी बोलवलं, त्याबद्दल मी खूप आभारी आहे। आणि आपले जे ठाण्यातल्या ज्या स्कूल्स आहेत त्यांना ही जी अपॉर्च्युनिटी मिळते खेळण्यासाठी फारच चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या ग्राउंड्स मिळत आहेत, चांगल्या विकेट्सवरती त्यांना खेळायला मिळेल, त्यांचं क्रिकेटचं कौशल्य दाखवायला मिळेल, चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला मिळेल, त्याबद्दल मी त्यांना बेस्ट विशेस देतो। आणि ही टुर्नामेंट 49 इयर्सपासून चालू आहे, हे ऐकून फार बरं वाटतं। आणि नेक्स्ट इयर 50th इयर आहे, ती त्यांची गोल्डन जुबली असेल, त्याकरिता पण अगर मी मुंबईत अवेलेबल असेल तर मी नक्कीच येईन सरांना शुभेच्छा द्यायला। बट ही अतिशय चांगली टुर्नामेंट आहे आणि मुलांना खूप खूप शुभेच्छा। या मुलांना मी जसं मी म्हणालो मगाशी की जी टुर्नामेंट जेव्हा आपण खेळायला मिळते आपल्याला संधी मिळते, त्या संधीचं पूर्ण सोनं करायचा प्रयत्न करा। एक दुसरं, तुम्ही प्रिपरेशन आणि प्लॅनिंग करून या टुर्नामेंटमध्ये उतरा, जेणेकरून तुमची जी कामगिरी असते फील्डवरली ती अतिशय चांगली होईल। आणि जसं मी म्हणालो मगाशी की टीम स्पिरिटची जी भावना असते ती निर्माण करा एक दुसऱ्यामध्ये, कारण 11 प्लेयर्सच मॅच खेळतात आणि जे बाकीचे 6 असतात तेही त्यांच्या ऑफ द फील्ड पण ते गेम खेळू शकतात, मॅचेस खेळू शकतात, ज्यामुळे ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्यांचा टीमसाठी। तर एकत्र येऊन ही टुर्नामेंट खेळा आणि तुमच्या संघाला जेतेपद मिळवते।